कोणताही पदार्थ योग्य पद्धतीने केला गेला तरच तो छान चविष्ट होतो आणि घरातले लहान मोठे अगदी आवडीने खातात. तो साधा पोळ्याचा चिवळा का नाही असे ना, ह्या पोळ्या ज्या आहेत ह्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर छान नरम राहतात. आणि आता याला आपण तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. एक फेर फिरवलं की या पोळ्या छान बारीक होतात. आता कढईत आपण तेल घालू, की तेल किंचित जास्त घाला, इतर भाज्यांना जसं घालतो त्यापेक्षा थोडं जास्त. आता तेल तापलं की त्याच्यामध्ये घाला मोहरी, थोडं जिरं, हवं असेल तर थोडं हिंग. आणि आता घाला याच्यामध्ये हिरवी मिरची, कांदा थोडासा जास्त टाका. तेल कांदा भरपूर असला की चिवडा छान होतो पोळ्यांचा. याला चुरमा पण म्हणतात कोणी. थोडे शेंगदाणे घाला, किंवा असेल तर हिरवा वाटाणाचा सीझन असेल तर हिरवा वाटाणा पण तुम्ही घालू शकता. आणि याला छान परतून घ्या. आणि आता याच्यामध्ये चवीसाठी छान थोडासा कढीपत्ता घाला, त्याने अजून छान चव येते चिवड्याला. आता कांदा आपला परतून झाला की याच्यामध्ये घाला अर्धा चमचा हळद. लाल तिखट पण तुम्ही घालू शकता, पण आपण हिरव्या मिरच्या घातल्यात तर आवश्यकतेनुसार तुम्ही तिखट वापरू शकता. आता हे छान परतून घ्या. आणि हा जो चुरमा आपण केला आहे, हा जो मिक्सरमधून जे आपण काढला आहे, हे आता याच्यामध्ये मिक्स करूयात. आणि छान परतून घ्यायचं याला. चवीपुरतं मीठ घाला, थोडीशी चिमूटभर साखर घाला. आणि याला छान 5 मिनटं झाकून ठेवा. मंद गॅसवर याला छान होऊ द्यायचं. याची वाफ याच्यामध्ये जिरली की याला छान चव येते. आणि आता वरून थोडासा लिंबूचा रस पिळा, किंवा वरून लिंबू घ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाका. बघा आपला चिवडा छान टेस्टी तयार होतो.